आम्ही आज सकाळी 4:30लाच उठलो, तयाऱ्या वगैरे केल्या आणि आता आम्हाला 6 वाजता आम्ही नाश्ता वगैरे करून पटापट निघणार आहोत. अरे सगळ्यांनी इकडे बघा. आमच्या सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या आणि मग आम्ही सगळेजण सकाळी एका ठिकाणी जमा झालो आणि नंतर मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. आम्ही सगळ्यांनी पटापट नाश्ता वगैरे केला आणि नंतर मग आम्ही गंगासागरला निघालो. ये तो मेन चीज है बाबा. क्या हुआ? गंगासागर के लिए ले लो 50 रुपया. 2 मिनिट. आम्ही सगळेजण मग निघालो. आमची ट्रॅव्हल्स बाहेरच उभी होती. 2 ट्रॅव्हल्स होत्या कारण आमच्यासोबत बरेच मंडळी होते आणि म्हणजे 100 लोक तर होते. नंतर मग आम्ही तिथे गंगासागरच्या तिथे पोहोचलो आणि मग तिथे आम्हाला खूप लाईन लावावं लागली कारण बोटमध्ये म्हणजे बोट यायचीच होती तर बोटमध्ये पूर्ण 100 लोक बसतील एवढी म्हणजे मोठी बोटच हवी होती. तर त्याच्यामुळे आम्ही लाईनमध्ये जवळपास आम्हाला अर्धा 1 घंटा तर उभंच राहावे लागले. म्हणजे उभं राहून पाय दुखले. तर मग सगळेजण आजूबाजूला रिक्षा वगैरे उभ्या होत्या तर त्याच्यामध्ये जाऊन बसले आणि मग नंतर आम्ही मग छान बोटिंगमध्ये बसलो. मी फर्स्ट टाईमच होता माझा बोटमध्ये बसायचा आणि फर्स्ट टाईम होता की आम्ही इथे एवढ्या मोठ्या सागरमध्ये म्हणजे तो बंगालचा उपसागरच होता. तर आम्ही सागराच्या मधातून गेलो आणि छान म्हणजे एवढं छान वाटलं की खूपच सुंदर असं वाटत होतं की स्वर्गातच गेलो आहे बिलकुल. पण बोट चालू झाली आणि बोट जशी जशी समोर जात होती तशी तशी एवढी मजा येत होती. म्हणजे आम्ही सागराच्या मधातच जात होतो. हा माझा आयुष्यातला पहिलाच अनुभव आहे आणि खूप सुंदर अनुभव आहे. ते म्हणतात ना की सारे तीरथ बार बार आणि गंगासागर एक बार. तर असंच गंगासागर खूप छान आहे. एकदा तुम्ही पण जाऊन बघा. तुम्हाला पण खरंच खूप छान वाटेल. Side on, to side on. এবার সব নামতে হবে তলায়। দেখি তলায় না। আরে তলায় না। দেখি চলো। এবার সব তলায় যাও। দেখি চলো। हां बघा 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 इकडे बघा. त्याच्या इकडे लक्ष नाही द्या. हाँ जाइए. थांबा 1 मिनिट थांबा. आणि मग आम्ही फायनली तिथे गंगासागरला पोहोचलो. तिथे खूप मोठा असा समुद्र होता आणि मग आम्ही त्याच्यामध्ये छान आंघोळा वगैरे केल्या आणि मग आम्ही तिथूनच दर्शनाला गेलो. मंदिरामध्ये दर्शन वगैरे केलं.
शरण्याला पण खूप मज्जा येत होती, कारण ती फर्स्ट टाईमच माझ्यासोबत बाहेर आली होती. म्हणजे तिला मी बाहेर कुठेच फिरायला नेलं नव्हतं. त्याच्यानंतर मग आम्ही वापस रिटर्न बोटमध्येच वापस आलो आम्ही. पण आमची बोट आम्ही दुसऱ्या बोटमध्ये बसलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान व्ह्यू पण दिसत होता. इथे बघू शकता तुम्ही किती मोठं जहाज आहे तर हे, आणि असे मोठमोठे जहाज वगैरे आम्हाला पाहायला मिळाले छान. आणि त्याच्यानंतर मग तिथे आम्ही बोटमधून उतरल्यानंतर आम्ही छान ते एका गाडीमध्ये बसलो. ओपनच गाडी होती ती. आपल्याकडे अशी गाडी नाही बघायला मिळत, आपल्याकडे बसत पण नाही लोक, पण आम्ही तिथे बसलो छान. आणि बाजूने आम्हाला छान व्ह्यू पण दिसत होता. म्हणजे आम्ही तिथलं गाव वगैरे बघत होतो बघण्यासाठी. एवढी मजा येत होती, सगळेजण खूप एन्जॉय करत होते. मी पण खूप एन्जॉय केला आणि शिरांल्यानंतर खूपच एन्जॉय केलं. तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे. पूर्ण गाडी ओपनच आहे आणि म्हणजे ती कटल्यासारखीच राहते, पण कटला नाही आहे तो. घोडागाडी म्हणतात बहुतेक त्याला, मला नाही माहिती. खूप छान वाटत होतं आणि खूप एन्जॉय केला आम्ही इथे. तुम्हाला गंगासागर कसं वाटलं, तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.